आज जागतिक डास दिवस 20 ऑगस्ट हा जागतिक डास दिवस म्हणून साजरा पूर्ण जगामध्ये केला जातो। डासामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच खाद्यरोग, विविध आजार, टायफॉईडसारखे विविध आजार होत असतात आणि त्या आपण डास दिवस साजरा करण्यामागचं एकच कारण आहे की डासाची निर्मिती न होऊ देणे व झालेल्या डासाचं प्रतिबंध करणे व त्याच्यापासून होणाऱ्या आजाराचं निर्मूलन करणे। त्यासाठी आपण स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या गावापासून त्याची सुरुवात करायची असते। तर याच्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला पडलेले जे भंगाराचं सामान आहे त्यामध्ये डासाची जास्त निर्मिती होते, तर त्याच्यामध्ये पाणी न साठवू देणे। दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यामध्ये आपली जी पाण्याच्या वापराच्या वस्तू असतात, भांडी असतात, ताटे असतात, तो कोरडा दिवस म्हणजे त्याच्यामध्ये एक दिवस पाणी न ठेवणे व इतर भांड्यामध्ये त्या दिवशी पाण्याचा वापर करणे। आणि आपल्या गावाच्या गटारे आहे, आजूबाजूचा परिसर आहे, गवत कचरा पडलेला असतो, तिथं ग्रामपंचायत किंवा स्वतः आपण तिथं फवारणी करून घेणे आणि विविध कचरा योग्य ठिकाणी टाकणे। त्याच्यापासून डासाची निर्मिती होणे थांबते आणि झालेल्या डासाची निर्मिती जी झालेली आहे त्याचं प्रतिबंध होऊन ते फवारणीमुळे, विविध उपाययोजनेमुळे ते नष्ट होतं आणि होणारे आजार टाळता येतात। तरी सर्वांनी आपण जागतिक डास दिवसाच्या निमित्त डास निर्मिती न होऊ देणे व झालेल्या डासाचा उपाय करणे व काय त्याच्यापासून विविध आजार झाले तर तात्काळ आपल्या आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून या ठिकाणी उपचार घेणे हा उपाययोजना करावा। सर्वांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा। त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक सूचना, जेवायची काळजी, खबरदारी आणि डासामुळे होणारे कुठले आजार आहेत। सध्या पावसाळ्याचा दिवस आहे, तर हे जो डासाचा फैलाव असतो हा प्रामुख्याने पावसाळ्यामध्येच असतो आणि हे जे डास कुठं राहतात, कुठले डास आहेत, 3 प्रकारचे प्रामुख्याने डास आहेत आपल्याला। तर या 3 डासामुळे कुठले आजार होतात ते मी तुम्हाला प्रथम सांगतो। हा जो मलेरियाचा जो डास आहे तो अनाफिलीस नावाचा डास आहे। हा स्वच्छ पाणी, स्थिर ठिकाणी, संध्याकाळच्या अंधाराच्या ठिकाणी हा मलेरियाचा डास राहतो। आणि हा चौथा कुठं मलेरियाचा डास, तर संध्याकाळला चौथा आपल्याला मलेरियाचा डास जो आहे तो आपण काय म्हणतो, मलेरिया आहे, पण त्याला नाव काय मराठीमध्ये हिवताप म्हणजे काय, थंडी वाजून ताप येणे, ह्याचं पहिलं प्रमुख लक्षण आहे। तर आपण काय करतो, थंडी वाजून ताप आला की अंगावर काढतो, पण शक्यतो कोणी असं या दिवसामध्ये अंगावर काढायचं नाही। येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची या विधवाक्याप्रमाणे आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्याच्या कुणालाही थंडी वाजून ताप आली तर पटकन दवाखान्यात त्याचं आमच्याकडनं रक्त तपासणी करून आमच्या हे ज्या मॅडम आहेत या ठिकाणी आपलं मलेरियाचं निदान केलं जात आहे। लगेचच तपासून तुम्हाला 2 तासामध्ये रिपोर्ट दिला जातो मलेरिया आहे किंवा कसं आहे। दुसरा आहे डेंग्यू, एडिस नावाचा आजार, हा प्राणघातक आजार आहे। डेंग्यूला कुठल्याही प्रकारचा उपचार नाही, फक्त स्पेसिफिक लक्षण आधारित उपचार केला जातो। डेंग्यूमध्ये काय आहे, तर डेंग्यू हा एडिस नावाचा आजार आहे। हा सुद्धा घराच्या स्वच्छ पाण्यामध्ये आपल्या सांडपाणी भरून ठेवलेलं असतं, बाहेर रांजणेला, हाऊस, बॅरल, सिंटेक्स हे आपण स्वच्छ म्हणतो, पण ती बाहेरची वळवळ करत असते त्या आपल्या घरामध्ये बॅरल असतो, रांजणा तो आपण चाटो समजतो अज्ञान म्हणून, पण ते चाटो वगैरे काही नसतात, तर डेंग्यू डासाच्या आळ्या असतात। एक डासाची माझी किती अंडी घालते, एक डासाची माझी किमान 10 ते 15,000 अंडी घालते लक्षात। आणि हा डासाचा जीवनक्रम आहे तो 7 दिवसाचा आहे। तर अंडी, आळी, कोश आणि डास असा ह्याचा 7 दिवसाचा जीवनक्रम आहे। म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपण बघतो बॅरलमध्ये आमचे सुद्धा आशाताई आमचे कर्मचारी जातात, तिथं सांगतात की बाबा हे पाणी सांडून द्या, ह्याच्यामध्ये डासाचे आळे आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातो। म्हणून कोणी आपल्या घरात बॅरल असतं, बाहेर खोल्याला असतं, रांजण असतंय, ह्याला ह्या दिवसामध्ये घट्ट झाकण करायचं। आपल्या घरामध्ये झाकण जरी नसतं तर जुनं साडी जे फडका असतं आपलं, तर त्याला गुंडाळून ठेवायचं, जेणेकरून डास त्याच्यावर बसणार नाही, अंडे घालणार नाही, त्याच्यामध्ये आळ्या होणार नाही, ही त्याची काळजी आहे। तर असं जे वळवळ ज्याच्या घरी दिसते, रांजण, बॅरल, सिंटेक्स, हाऊस हे अडगळीमध्ये असतात आपल्या घरामध्ये, धुतले जात नाही किंवा उतरता येत नाही म्हणून धुतले जात नाही। तर अशा ठिकाणी आपण काय करतोय, कोरडा दिवस पाळा आणि डेंगू टाळा ह्याला म्हण आहे। तर आपण घरातली पाण्याची सांडण्याची जेवढी भांडी यायची त्या 8 दिवसाला एकदा कोरडी झाकून पुसून स्वच्छ करून ठेवायची। मग असं केल्यानं काय होईल की डास जो अंडे घालतोय ते सायकल फोडून खंडित होईल
परत दुसऱ्या दिवशी त्याच्यात पाणी भरायचं वाळल्यानंतर बेराला असो, रांजण असो, आहूल असो. ह्या दिवसामध्ये रांजणामध्ये जास्त प्रकारचं आळ्या होण्याची शक्यता असते. तर कोणी येईल तर ह्याचं काय डेंगू, तर ह्याचं लक्षण काय प्रामुख्यानं पहिल्यांदा ताप येतो. ताप आले की सगळे आपल्या हातापायचे सांधे दुखायला लागतात आणि आपण आखड्या झाला म्हणतो. चिकनगुन्याचा सुद्धा प्रकार आहे. तर पण आहे तो प्राणीघातक आजार आहे. आपल्या शरीरातला प्लेटलेट म्हणजे पेशी कमी केला जातात ह्याच्यातून. आणि पेशी म्हणजे कसं आहे, पण आपण ह्याचा जे ताप मेंदूला गेला की आपण कोमात बेशुद्ध पडतो. आणि पेशी कमी झाल्यानंतर आपल्या जे जेवढ्या शरीराला पेशी पाहिजे असतात त्याच्या आत जर आला आपण तर आपल्याला पेशी चढायला लागतात. मग त्या ठिकाणी आपण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागते आपल्याला अगोदर. तर याच्यासाठी आपण डेंग्यूसाठी आपण घरामध्येच काळजी घ्यायची आहे. कोरडा दिवस पाळा, डेंग्यू टाळा, हे मोठं त्याचं ब्रीद वाक्य आहे. प्रत्येकाने आपण घरात बघायचं, दिसलं की ते पाणी सांडून द्यायचं, पाणी वापरायचं नाही. अंगावर पुरळ येतात त्याला डेंगूला, हातापायाला मुंग्या येतात, हातापायचे सांधे दुखतात. आणि दुसरा एक डास आहे तो फ्लेक्स नावाचा डास आहे. हा डास पण त्याच्यामध्ये घाण पाणी असतं आणि साठ. तर हे जे घाण पाण्याचे साठ आहे त्याच्यामध्ये हा बिलेक्स नावाचा डास असतो. तर ह्या बिलेक्स नावाच्या डासामुळे कुठला आजार होतोय तर हत्ती रोग होतो. हत्ती रोग, हत्ती पाय, हा डास सुचतो. त्याचे पेशंट व्हायला बागाडीचं डोळे बघायचं. आपल्याकडे सुद्धा 5 वर्ष आपण एक 10 वर्षापूर्वी याचं सर्वेक्षण करून DEC नावाची गोळी खाल्लेली आहे, प्रतिबंध गोळी, हा पिलेक्स नावाला डासाच्या प्रतिबंध होणाऱ्या आजारामुळे. तर हा जो आजार आहे त्याच्यात माणूस मरत नाही. पण असा जो हत्तीचा पाय, असा कशेल पाय ते डास चावल्यामुळे सुचतो आणि तो पाय आयुष्यभर घेऊन आपल्याला बसायला लागतो. कारण ह्याला कुठलंही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया काही करता येत नाही. तर हे परजीवी डास आहेत आपल्यापासून दुसऱ्याला, म्हणजे आपल्या रक्तावर लागणार, ते दुसऱ्याला चावणार, दुसऱ्याला इन्फेक्शन करणार. हे डेंग्यूचा डास तो तर भयानक आहे. तर कोणीही या दिवसामध्ये घरातले पाणीसाठी जास्त करून पाणी साठवून ठेवू नका. आणि त्याचा जो प्रादुर्भाव आहे त्या टाळण्यासाठी आपण घरामध्ये काय करायचं, संध्याकाळी आपल्या घरामध्ये 15 वर्षाची आतली लहान लेकरं असतात, त्यांना प्रतिकार शक्ती कमी असते लहान मुलांना. जास्त करून 15 वर्षाच्या आपल्या मुलांना त्याचा प्रादुर्भाव पटकन होतो, कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. तर शाळेतले लेकरं असतात आपले, तर त्यांना आपण संध्याकाळी झोपताना फुल कपडे परिधान करून गप्पा, कुणी हाफ कपड्यावर घरातल्या लहान बाळांना किंवा कुणाला 15 वर्षाच्या आपल्या मुलांना आपण झोपवायचं नाही. घराची दारं खिडक्या शक्यतो संध्याकाळच्या वेळेस बंद करायचं. जाळे असते तर जाळे लावायला, ज्याच्याकडे मच्छरदाणी असल्या तर मच्छरदाणीचा वापर करा. जे डासनाशक जे साधन आहेत, गुड नाईट, ऑलआउट, लिक्विड, कॉईल साईड, ह्याचा वापर करा. जे हे कुणाला शक्यच नाही, ज्याच्या घरात लाईट नसती ते साधनं वापर शक्य नसते, अशा लोकांनी सगळ्यात बेस्ट आणि फुकटाचा उपाय आहे की उग्रवासाच्या झाडपाल्याचा उपयोग करायचा. उग्रवासाच्या झाडपाला म्हणजे कुठला, निरगुडीचा पाला किंवा कडुलिंबाचा पाला, हा जो पाला आहे संध्याकाळच्या आपण 6:30च्या दरम्यान एका टोपल्यामध्ये गोळा घ्यायचा आणि एका कागदावर घोर करून तो पाला ज्या टाकला, तो जो घोर केला आणि घरामध्ये जे जर सगळीकडे फिरवलं तर अशा पद्धतीनं हे आपण घोर केल्यानंतर हे जे डास आहेत ते घराचे सगळे अडगळीत वगैरे असतात, डास कोपऱ्यामध्ये सांगली अंधाराच्या कोपरीमध्ये वगैरे असतात, ते डास घोर केल्यानंतर आपण एक 10 मिनिटं घरामध्ये सगळीकडे हा घोर फिरवायचा पाठीतून. अशा पद्धतीने केलं तर उग्रवासाच्या झाडपाल्याच्या जोरापासून हे आपलं डास घरातून पळून जातात आणि आपल्याला डासापासून बचाव होतो. तर अशा पद्धतीनं हे जे आहे. आणि डेंग्यूच्या डासासाठी मी सांगितलं तुम्हाला, कोरडा दिवस पाळा आणि डेंग्यू टाळा. दुसरं एक आहे गप्पी मासे पाळा आणि डेंग्यू टाळा. तर गप्पी मासे म्हणजे काय, एवढा मासा असतो आणि तिथं आहे त्याला तिथं आम्ही आवडापाशी केलं. ते जे मासा असतो तो चुरमुरा एवढाच असतो, ह्याची वाढ चुरमुऱ्यापेक्षा जास्त असतो. तसं डासाळी भक्षक मासा आहे गप्पी मासा. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांना वायरागमध्ये पण संतनाथ मंदिरच्या शेजारी कलोळ आहे, त्या ठिकाणी आपण पाणी स्वतःची जी गाळणी असते त्या गाळणीनं जरी असे घेऊन मासे आणले आणि आपल्या घरात रांजण आहे, हौद आहे, आपण जेव्हा जास्त करून पाणी साठवतो त्या ठिकाणी जे टाकले तर ते अंडी केलेले आळे वगैरे ते गप्पी मासे भक्षण करतात. त्यांचं खाद्यच ते आहे. तर गप्पी मासे पाळून डेंग्यू टाळा ही एक म्हण आहे. ज्यांना कुणाला मासे पाहिजे असतील त्यांना आमच्या इथं पण आहे, खुळीला पण आहे, आम्ही गप्पी मासे पायदास केंद्र केले. अशा लोकांनी ते मासे घेऊन त्या ठिकाणी सोडले तरी चालतात. गावामध्ये आपल्या घराशेजारचे गटार वगैरे असते, आपण वाट बघतो ग्रामपंचायत गावा काढते काय नाही, पण मूलभूत अधिकार हा आपला पण स्वतःचा पण आहे, वैयक्तिक आपली पण जबाबदारी आहे. आपल्या समोरच्या घराशेजाराची त्याच्यामध्ये स्वच्छ नाही करता आली तर आपण काय करा,
त्याच्यामध्ये डास तयार होतात, अंडी घालतात, आळ्या होतात, परत डास तयार होतो. त्याच्यासाठी आपण काय करा, बेस्ट पहिला राखेल होता म्हणजे आता राखेल बंद झालेला आहे, तर ह्याला बेस्ट उपाय काय, आपण स्वच्छ जर नाही केला, घरासमोर टपका असतंय त्याच्यामध्ये काय करतात, आपण गॅरेजमध्ये काढलेलं घाणाई असतं बघा गाड्यामध्ये, ते घाणाई जर आणून टाकलं, ते का अर्धा लिटर जर टाकलं असं बसलं तर त्याच्यावर तवंग तयार झाला तर त्याच्यावर वेळ तयार झाला तर त्या ठिकाणी डासाची उत्पत्ती होऊ शकत नाही, कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही, तिथं खाद्य मिळत नाही. त्यामुळं अशा प्रकारची डासाची आपण उत्पत्ती फैलाव टाळू शकतो. त्याच्या आधी माहितीच नव्हतं की थंडी ताप कशाला होतो, बाकीच्या आजार डासामुळे कशामुळे वाटतात. पण हा जो कीटक आहे डास, हे रोलाड्रॉस म्हणून आहे, त्यांनी 1897 साली त्या डासाचा शोध लावलेला आहे. तेव्हापासून आपल्याला माहीत झालं की मलेरिया आपल्याला होतो, बाकीचे डास आपल्याला अशा प्रकारे चावून आजार करतात. भयानक काय डेंग्यू वगैरे, तर डेंग्यूची सुद्धा तपासणी आमच्या इथं आम्ही रक्तजन्य म्हणून आम्ही घेतो आणि कोल्हापूरला आपल्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्याची तपासणी करून आपल्या गावावर प्राप्त झाल्यानंतर त्या पेशंटला जे काय ट्रीटमेंट आहे लक्षणावर आधारित ते ट्रीटमेंट दिली जाते. तर